आयत किंवा रेक्टँगल याचे जे गुणधर्म आहेत हे आपण या अगोदर अभ्यासलेले आहेत. पुन्हा एकदा आपण थोडंसं रिवाइज करू की आयत याचा वैशिष्ट्य पहिलं म्हणजे की याचा प्रत्येक कोन काय असतो, काटकोन असतो. त्यानंतर आयताच्या समोरासमोरील बाजू जे आहेत या काय असतात, सारख्या मापाच्या, समान मापाच्या असतात. त्यानंतर आयताची जी मोठी बाजू आहे त्याला म्हणतो आपण लांबी, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, लेंथ. आयताची जी लहान बाजू असते त्याला म्हणतो आपण रुंदी, त्याला इंग्रजीमध्ये आपण ब्रेड्थ म्हणू. लांबीसाठी आपण एल अक्षर वापरतो आणि रुंदीसाठी बी हे अक्षर आपण जनरली वापरत असतो. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आयताच्या दोन बाजूवर आपल्याला विचार करायचा आहे. एक आहे आयताचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ जे आहे त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, किंवा इन शॉर्ट तुम्हाला वाटल्यास शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर एल गुणिले बी असाही तुम्ही वापर करू शकता, काही अडचण नाही. देन दुसरं जे आहे ते आहे आयताची परिमिती. आता जे आयताचं क्षेत्रफळ होतं ना त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण एरिया ऑफ रेक्टँगल. काय म्हणतो, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणलो होतो, ठीक आहे. आणि जी आयताची परिमिती आहे तिला म्हणायचं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर म्हणजे काय, परिमिती है ना, आयताची परिमिती. आणि त्याचं जे सूत्र आहे तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, किंवा शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर आयताची परिमिती बरोबर 2 कंसात एल अधिक बी. या सूत्राचा तुम्ही वापर करू शकता. आता सामान्यपणे समजा तुम्हाला आपण एक गणित घेऊ, उदाहरण दाखल. एक सोपं उदाहरण घेऊ आपण की आयताची जी लांबी आहे ही लांबी 17 सेमी व रुंदी 9 सेमी असेल तर परिमिती व क्षेत्रफळ काढा, असं गणित घेऊ आपण. क्षेत्रफळासाठी मी थोडं शॉर्टकट लिहितो आपला वेळ वाचण्यासाठी. आता यामध्ये तुम्ही उदाहरण सोडवत असताना लांबी आणि रुंदी ही तुम्हाला दिलेली आहे. सर्वात अगोदर उदाहरण वाचताना तुम्ही लांबी किती आहे आणि रुंदी किती याच्या खाली काय करायचं, अंडरलाईन करायचं. लांबीसाठी कोणता अक्षर वापरतो आपण, एल. ते किती दिलेला आहे, 17 सेमीला तुम्ही इंग्रजीमध्ये पण लिहू शकता, काय अडचण नाही. रुंदी जी आहे ती किती आहे, 9 सेंटीमीटर. ओके. आता आयताचं काय काय करायचं आहे, परिमिती आणि क्षेत्रफळ. सर्वप्रथम आपण काय काढू, आयताची परिमिती आणि ते सूत्र आहे 2 कंसात एल अधिक बी. 2 कंसात एल किती आहे 17 आणि बी किती आहे 9. मग 17 आणि 9 यांची बेरीज किती होईल 26. आता कंसाच्या आतील संख्या आणि कंसाच्या बाहेर संख्या याच्यामध्ये कोणती क्रिया असते बरं, गुणाकार. दॅट्स व्हाय 26 दोन्ही किती आलं 52. आणि जे एकक लांबी आणि रुंदीत असतं तेच एकक कोणाचं येणार, परिमितीचं येणार. कारण परिमितीमध्ये आपण बेरीज करतो, गुणाकार करतो का नाही, त्याच्यामुळे एकक बदलत नाही.
दुसरं जे टर्म आहे आपलं, त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आयताचे क्षेत्रफळ. तर याचं सूत्र आहे L इंटू बी. L किती आहे 17, बी किती आहे 9, आणि याचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार. आता गुणाकार तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही उभ्या पद्धतीने करू शकता, किंवा टेबल जर माहित असेल तर आडव्या पद्धतीने पण सोपं जातं. समजा आपण 2 मिनिटासाठी गृहीत धरू 17 नमे किती होतात 153, पण सपोज आपल्याला माहित नाही तर आपण काय करू, 7 नमे 63, 6 ला 9 1 9 9 आणि 6 15 153. पण इथं सेंटीमीटर आणि सेंटीमीटरचा गुणाकार झालेला आहे, म्हणून इथं काय येईल सेंटीमीटरचा वर्ग, किंवा याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण, चौसेनी, चौरस सेंटीमीटर. येते लक्षात. तेव्हा तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता सेंटीमीटरचा वर्ग. आणि इंग्रजीमध्ये आणखी वेगळ्या पद्धतीने लिहायचा असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत लिहिण्यासाठी. बघा, हे मी जे गणित घेतलं हे बेसिक गणित आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम काय येतं की एखाद्या मैदान आहे समजा, किंवा शेत आहे, त्याला आपल्याला तारेचं कुंपण टाकायचंय 2 पदरी 3 पदरी, तर किती तार लागेल. यामध्ये क्षेत्रफळ काढायचं का परिमिती काढायची, तर क्षेत्रफळ काढायचं नाही, यामध्ये काय काढावं लागेल आपल्याला, परिमिती. मला सांगा, तार आपण शेताच्या मध्ये लावतो का कडेकडेने लावतो, मग जी कडेकडेने घेतली ती परिमिती असते का क्षेत्रफळ असते. जसं वर्तुळाचा परी, तसं आयताची किंवा एखाद्या कोणत्याही भौमितिक आकृतीची जी बाहेरील कडा असते त्याला काय म्हणतो आपण, परिमिती. पण लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या मैदानाला किंवा बागेला तारेचं कुंपण जेव्हा टाकतो तिथं क्षेत्रफळाचा विचार करायचा का नाही, तिथं कशाचा विचार करायचा आहे, परिमितीचा. जसं की पहा, मी एक गणित इथं ऑलरेडी मेन्शन करून ठेवलेला आहे. ओके, आता आयताकृती जागेची लांबी किती दिली आहे आणि रुंदी किती दिली आहे, L बरोबर 15 मीटर. त्यानंतर रुंदी B बरोबर किती आहे 11 मीटर. तर त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळासाठी काय वापरतो चिन्ह आपण, एरिया ऑफ रेक्टँगल, ठीक आहे. त्यानंतर त्या जागेभोवती 5 पदरी तारेची कुंपण घालायचं आहे. आणि त्यानंतर प्रति मीटर खर्च किती आहे 90 रुपये. म्हणजे याचा अर्थ पहा, किती पदरी कुंपण आहे तुमच्याकडे, 3 पदरी. म्हणजे जी काय परिमिती तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, परिमिती. परिमिती म्हणजे काय, पॅरामीटर. पॅरामीटर काढावं लागेल तुम्हाला. आता एक परिमिती म्हणजे किती फेरे झाले बरं, 1 फेरा म्हणजे 1 पदरी झालं. असं 3 पदरी म्हणल्यावर आलेल्या परिमितीला किती न गुणावं लागेल, सॉरी 5 आहे का, 5 पदरी आहे तर किती न गुणावं लागेल त्या ठिकाणी, 5 न गुणावं लागेल. त्यानंतर ती लागेल तार, आणि त्यानंतर तारेचा काय दिलेला आहे, खर्च दिलेला आहे प्रति मीटर, सॉरी इथं रुपये दिले असेल, प्रति मीटर 90 रुपये प्रमाणे. ठीक आहे. तर ठीक आहे, आता अगोदर आपण क्षेत्रफळ काढू, त्यानंतर परिमिती, त्यानंतर तार किती लागते ते काढावे लागेल, आणि त्यानंतर काय काढणार आपण, खर्च. तर 4 टप्प्यामध्ये गेली असेल आपला. पहिला टप्पा आयताचं काय काढायचं आहे, क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे, L किती होतं 15 आणि B 11, किती 165 मीटर गुणिले मीटर काय असेल, मीटरचा स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर, सॉरी चौरस मीटर. सेकंड टप्प्यामध्ये काय करायचं आपल्याला, पी म्हणजे पेरिमीटर, परिमिती काढायचं आहे. परिमिती का काढायची, कारण आपल्याला तार काढायची है ना. 5 पदरी तारेचं कुंपण आहे, तर अगोदर 1 पदरी काढू. 1 पदरी काढणं म्हणजेच काय काढणं, परिमिती काढणं. मग आयताची परिमिती सूत्र लिहिलं, किमती टाकूया.
15 अधिक 11 किती येईल इथं 26. त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. आणि मी तुम्हाला म्हणलो जे एकक लांबी आणि रुंदीचं आहे तेच एकक कशाचं असतं परिमितीचं. मग परिमिती किती आली तुमची 52 मीटर जागेची है ना. आता आयताकृती जागेचं आपण क्षेत्रफळ काढलं परिमिती काढली इथं उत्तर संपत का बरं आपलं नाही. तर आता पुढे काय करायचं आपल्याला किती पदरी तारेचं कुंपण आहे किती पदरी आहे. आता आपण क्षेत्रफळ काढलं परिमिती काढली आणि सांगितल्याप्रमाणे एक पदरी म्हणजेच काय ती परिमिती आहे ना. एक पदरी कुंपण असेल त्याचा अर्थ आपण काय काढलं फक्त परिमिती. परंतु आपल्याला एक फेरा आहे का नाही. 5 पदरी म्हणजे किती फेरे व्हायले 5 पदरी म्हणजे परिमिती किती वेळेस घ्यायची आपल्याला 5 वेळेस घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण इथं एकूण तार म्हणू लागणारी जी एकूण तार हे आपल्याला 3ऱ्या क्रमांकाला काढायचे आहे. तर त्यामध्ये किती पदरी कुंपण आहे 5 पदरी आणि आलेली परिमिती किती होती 52 मीटर. तर 5 दोन्ही 10 हातचा 1 5 5 25 आणि 1 26 किती मीटर लागली 260. वाटल्यास इंग्रजीमध्ये लिहून घेऊ आपण काय अडचण नाही. आणि चौथ्या याच्यामध्ये पहा पुन्हा काय विचारलं की दर दिलेला आपल्याला दर किती आहे पहा. वाटल्यास इथं दरला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण रेट. रेट किती आहे 90 रुपये प्रति मीटर. म्हणून एकूण खर्च काढायचा असेल तर एकूण खर्च काढताना एकूण तार किती लागली 260 आणि 90 रुपये दर आहे. गुणाकाराचा तो नियम माहिती आहे 0 आणि 0 दोन ठिकाणी आले असेल तर 0 डायरेक्ट किती वेळेस घ्यायचा 2दा. 9 सकळ 54 हातच्याले 5 9 दोन्ही 18 आणि 5 23. म्हणजे जो खर्च झालेला आहे वाटलं तिथं रुपीज लिहिलं तरी चालतं. शेवटी जर असेल तर आरएस लिहित जा सुरुवातीला. हे रुपीजचं हे चिन्ह जर वापरायचं असेल तर सुरुवातीला वापरायचं आणि शेवटी जर वापरायचं असेल तर काय लिहायचं आरएस. किती रुपये खर्च आला 23,400. तर लक्षात आलं मग तुम्हाला म्हणजे 3 पदरी 5 पदरी 5 फेरे असं विचारलं तर तुम्ही क्षेत्रफळाला गुणणार आहे का नाही. कशाला गुणणार परिमितीला है ना. आणि खर्च जो आहे जो काही दर असेल तर एकूण लागणाऱ्या तारेला त्यांना काय करायचं आहे गुणाकार. ओके.